अजिबात अशा प्रकारची कुठली चर्चा नाही. कालच वर्धापन दिन झालेला आहे आणि वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई, धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे. असं ठरवलेलं असताना अचानक कोणीतरी हा चर्चेचा विषय करतात, आश्चर्य वाटतं. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधला विषय घ्यावा. आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्याच प्रकारची चर्चा झालेली नाही विलिनीकरणाची. उलट परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आदरणीय सुप्रियाताई त्यामध्ये आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिला. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि पवारसाहेबांनी त्याचं वक्तृत्व पण केलेलं आहे. सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार. मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा प्रकारची भूमिका असेल. कुठल्याही प्रकारच्या बातमीत तथ्य नाही. असं काय झाल्यास भाजपला आव्हान असेल का? असं काय नाही, असं काय होण्याचा प्रश्न येतच नाही ना. आम्ही उलट इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन लढायचं भूमिका घेतोय. त्यामुळे असं कुठं विलिनीकरण करायचं वगैरे अशी कुठली भूमिका झाली नाही.